आज सामनामध्ये जर मी म्हटलंय की या देशाचे उपराष्ट्रपती माझी अजूनही नवीन उपराष्ट्रपती नसल्यामुळे आज आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो। जगदीप धनखड हे 21 जुलैपासून बेपत्ता आहेत। या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेची चेअरमन आहे, 21 जुलैला सकाळी ते राज्यसभेत आमच्या समोर आले, त्यांची आमची चर्चा झाली, त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत, त्यानंतर सभागृह स्थगित झालं। त्यांची प्रकृती उत्तम होती, खणखणीत होती, ते काही काळ चिडले असतील, हास्यविनोद केले असतील, त्याने आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी 6 नंतर अचानक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा, हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे। इथपर्यंत आम्ही सहन करू शकतो, पण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून 21 जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कुठे आहेत, त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे, ते काय करतायत, ते कोणाबरोबर आहेत, त्यांचा मुक्काम कुठे आहे, ते बरे आहेत ना, मुळात ते आहेत ना, त्यांना कुठे गायब केलंय का, या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत।